अक्षर सुंदर करण्याची किमिया. हस्ताक्षरमधील बदल प्रत्यक्ष अनुभवा. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हस्ताक्षर क्षणात बदलते. सुंदर हस्ताक्षर काढण्याचे सोपे तंत्र समजावून घेण्याचा हा व्हिडिओ आपल्या पैकीच्या पैकी गुण मिळवायच्या मार्गात नक्कीच मदत करेल. येथे 10वीचे विद्यार्थी लेखन करीत आहेत. एक वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर आकर्षक होण्यासाठी उपयुक्त ठरेल. आपले अक्षर सुंदर, वळणदार व सुबक व्हावे असे वाटणाऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना समर्पित. सुंदर अक्षर म्हणजे गुणवान विद्यार्थ्याची गुणवत्ता समजली जाते. जितके अक्षर सुंदर तितके परीक्षकाच्या मनावर अधिक चांगला प्रभाव पडून परीक्षक लिखाणाकडे सहज आकर्षित होतात. परीक्षकाला नीट उत्तरे वाचता आली नाही तर उत्तर बरोबर लिहूनसुद्धा मार्क कमी होतात. विद्यार्थी मित्रांनो, पेनाची निवड करताना बोटांमध्ये व्यवस्थित पकडता येणारे, वजनाने हलके, गुळगुळीत नसणारे जेल पेन, इंक पेन याची निवड करा. अक्षर लिहिताना अक्षरात योग्य अंतर काढा. मराठी अक्षर काढताना अक्षरांच्या वर शिरोरेखा खूप महत्त्वाचे असतात. अक्षर नीट व्यवस्थित नसेल तर मूल्यमापन करताना परीक्षकांना अडचणी येतात. वाचनीयता ही कोणत्याही लेखनाची पहिली अट असते. सुंदर अक्षर परीक्षकाला प्रसन्नचित्त करते. सुंदर हस्ताक्षर मलाही काढता येईल की नाही असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. अक्षर कसे सुधारावे याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी सुंदर अक्षरापासून वंचित राहतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज आपणासमोर उत्तरपत्रिकेत अक्षर कसे बदलते याबद्दल विशेष मार्गदर्शन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, चांगलं पाहायला मिळणं हा मनुष्याचा गुणधर्म आहे. शिरोरेषा हा अक्षराचा आत्मा आहे. रेषांमधूनच अक्षराची निर्मिती होते हे समजून घ्या. आडव्या रेषा दाखवल्याप्रमाणे मारणे खूप महत्त्वाचे. अक्षरावरील शिरोरेषा दाखवल्याप्रमाणे शब्दांच्या सुरुवातीपासून शब्दांच्या पुढेपर्यंत काढणे खूप महत्त्वाचे आहे. अक्षर सुंदर, वळणदार काढण्यासाठी खूप दिवस प्रयत्न करावे लागतात असा सर्वांचा गोड समज आहे. पण आपण पाहत असलेल्या व्हिडिओमुळे हा समज लवकरच दूर होणार आहे. अक्षर काढताना आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण अक्षर येते, परंतु त्या अक्षरावरील शिरोरेषा आपण नकळतपणे, अनवधानाने विसरून जातो. अक्षरावरील शिरोरेषांचा विसर आपण पडू दिला नाही तर अक्षर कसे बदलते याची किमया आपण पाहत आहात. एखादा कारागीर जसे सुंदर सुंदर वस्तू बनवतो किंवा आपले कसब पणाला लावून सुंदर अशी वस्तू घडवतो, तसेच आपणालासुद्धा सुंदर अक्षर घडवायचे आहेत हे मनामध्ये ठसवा. यासाठी शिरोरेषा दाखवल्याप्रमाणे काढा. अक्षर कशी बदलतात हे तुम्ही येथे पाहत आहात. सुंदर सुबक अक्षर काढण्याची गुरुकिल्ली हा व्हिडिओ आपणास नक्कीच देईल. अक्षरावरील शिरोरेषा ही अक्षर सुंदर दिसण्यास खूप उपयोगी पडते. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी विद्यार्थ्यांकडून नियमितपणे सराव लेखन झाले पाहिजे. हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच शिरोरेषा देखील काढणे खूप महत्त्वाचे आहे. दाखवल्याप्रमाणे शिरोरेषा काढून झाल्यानंतर आपण उभ्या रेषांनासुद्धा खूप महत्त्व दिले पाहिजे. उभ्या रेषासुद्धा अक्षराचा आत्मा असतात हे लक्षात घ्या. म्हणून उभ्या रेषा दाखवल्याप्रमाणे काढल्याने अक्षरातील बदल तुम्हाला समजला असेलच. सुंदर हस्ताक्षरामध्ये उभ्या रेषांनासुद्धा तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे आडव्या व उभ्या रेषा दाखवल्याप्रमाणे काढण्याचा प्रयत्न करा. येथे
उभ्या रेषांची उंची एकसारखी कशी येईल याची दक्षता घ्या. उभ्या रेषा जितक्या तुम्ही एकसारख्या काढाल, एकसारख्या उंचीच्या काढाल, तितकं तुमचं अक्षर खूप सुंदर दिसेल. अक्षरे काळजीपूर्वक काढली नाहीत तर त्यातून अर्थाचे अनर्थ, घोटाळे, प्रसंगी प्रणास देखील मुकावे लागते. इतिहासातील पेशवे काळातील उदाहरण प्रसिद्ध आहे. आनंदीबाईंनी धचा मा केला म्हणून नारायणरावांचा वध झाला. खरे खोटे आनंदीबाईच जाणे. परंतु एवढे मात्र खरे, राघोबांचे अक्षर सुंदर असते तर आनंदीबाईला धचा मा करणे अवघड गेले असते. आता मी आपणास अक्षराचे नियम सांगणार आहे. अक्षर फार मोठे अगर फार लहान काढण्यासाठी जास्त वेळ लागतो. उलट मध्यम उंचीची अक्षरे ही लिखाणाची गती वाढवतात. अक्षर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारखे असावे. अक्षरामधील उंची अंतर एकसारखे असावे. 2 शब्दात 1 अक्षराइतके अंतर असावे. तसेच 2 ओळीमधील अंतर देखील एका अक्षराच्या उंची इतके असावे. 2 ओळीमधील अंतर एकसारखे असावे. प्रथम अक्षराचे अवयव समजून घ्या. अक्षरांचे अवयव योग्य आकाराचे व दिलेल्या ठराविक क्रमाने काढल्यास अक्षर सुंदर व वळणदार होते हे ध्यानात घ्या. अक्षरांवरील वेलांटी व मात्रा यांचा कल डाव्या बाजूला झुकलेला असावा. वेलांटी, मात्रा, रपार, उकार हे आपण अक्षर ज्या उंचीचे काढाल त्या उंचीच्या निम्मे असावे. अक्षरांवरील अनुस्वार, विसर्ग, पूर्णविराम हे नेहमी ठळक व भरीव काढावेत. ऱ्हस्व व दीर्घ उकार यांच्या गाठी पोकळ असाव्यात. विसर्गाची चिन्हे ही भरीव असावेत. शब्दांवरील शिरोरेषा ही अखंड सरळ काढावी. काही वेळा घाईघाईत तुटक तुटक काढली जाते, त्यामुळे शब्द एकसंग दिसत नाहीत व शब्दसौंदर्य बिघडते. अक्षरांवरील शिरोरेषांमुळे अक्षराला पूर्णत्व येते, हे नेहमी लक्षात ठेवा. आता तुम्ही अक्षरातील बदल पाहत आहात. या ठिकाणी मी बदललेले अक्षर व पहिले अक्षर दाखवत आहे. अक्षरातील बदल आपल्या लक्षात आला असेलच. शिरोरेषा व उभ्या रेषा व्यवस्थित मारल्याने हा बदल घडून आलेला आहे. येथे आपणास इयत्ता 10वीतील विद्यार्थी ओंकार हा त्याच्या अक्षरातील बदल दाखवत आहे. त्याने अक्षरामध्ये अंतर घेतल्याने अक्षरातील बदल तुमच्या लक्षात आलेला असेल. त्याचे पहिले अक्षर पहा आणि बदल झालेले अक्षर तुम्ही पाहू शकताय. यानंतर आपण आयुष पाटील याच्या अक्षरातील बदल पाहत आहात. पहिलं अक्षर आणि बदललेले अक्षर याही ठिकाणी शिरोरेषा आणि उभ्या रेषा व्यवस्थित काढलेल्या आहेत. तिसरा विद्यार्थी त्याचेही अक्षर आपण या ठिकाणी पहा. त्याच्याही अक्षरात बदल झालेला आहे. पुढचा विद्यार्थी त्याच्याही अक्षरातील बदल तुम्ही समजून घ्या. अक्षर सुंदर करण्याची किमया या ठिकाणी साधलेली आहे. पुढच्या विद्यार्थ्याचे अक्षर पहा. तुम्ही झालेला बदलही समजून घ्या. अनेक विद्यार्थ्यांच्या अक्षरामध्ये झालेला बदल तुम्ही पाहत आहात. अक्षरामुळे आपणास आत्मविश्वास मिळतो. मिळालेल्या आत्मविश्वासामुळे आपल्या गुणांमध्ये नक्कीच फरक पडू शकतो, हे लक्षात घ्या. बोर्ड परीक्षेतील पुढील महत्त्वाच्या सूचना मिळवण्यासाठी लाईक, सबस्क्राईब तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आपल्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.